आता त्यांनी वेलकम ड्रिंकमध्ये कोकम ड्रिंक दिलं आहे, मस्त आहे. तर इथे ट्रेडिशन आहे, आल्यावरती वेलकम ड्रिंक देतात. तर आता हे फेस टॉवेल दिलेलं आहे मस्त, आणि एक ना रोज स्प्रे असतो तो फेसवर मारतात, आणि ह्याने ना खूप रिफ्रेशिंग पण वाटतं. त्यांनी ना एक फॉर्म दिलाय गेस्टचा फॉर्म, बट एक गोष्ट तुम्ही नोटीस करा, हे बघा, मोर पीस आणि एकदम असं छान, आणि इंक. आधी कसं होतं राजा राणीच्या वेळेला की असं छान ह्याच्या द्यायचं, तसंच हे आहे. हॅलो, हाय. तर मी आहे दिव्या आणि माझा व्लॉग सध्या तुम्ही बघता आहात, आणि मी आहे लोणावळामध्ये. आज मी विलामध्ये राहते, ते सुद्धा रॅडिसनमध्ये. हा आहे विला. मी ॲक्च्युली चेक इन लेट केलेलं आहे. आता वाजलेत अराउंड 5 संध्याकाळचे. तर सध्या आम्ही जस्ट आता आलो आहे, कारण एक फॅमिली एमर्जन्सी होती म्हणून आम्ही स्किप करून आता आलो, म्हणजे अर्ली चेकिंग नाही केलं. तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवते, पण आधी ना मी हाय टी करते, कारण मला भूक लागलेली आहे. हाय टी करते. हाय टीमध्ये काय काय आहे, मी प्रॉपर्टी कशी आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. आणि ह्यावेळी मी एकटी नाही आलेली आहेत, माझी पॅरेंट्स माझ्याबरोबर आलेले आहेत. तर आपण जरा माझ्या आईची वाट बघते, मग आपण जाऊया हाय टी करायला. आणि तुम्हाला मी माझ्या विलाचा टूरसुद्धा देणार आहे. सध्या बाहेरून असं दिसतंय, हे लाईनमध्ये विला आहेत. हे माझे पप्पा उभे आहेत तिथे. दाखवते तुम्हाला, मी सगळं दाखवते. बघा हा व्हिडिओ, प्लीज बघा, सबस्क्राईब करा, आवडल्यास कमेंट करा. तर आता इथे हाय टीसाठी काय काय ऑप्शन आहे तुम्हाला मी दाखवते. आता ना ह्याचे 2 काउंटर लागलेत. एक काउंटर माझ्या समोर आहे. इथे पॉपकॉर्न दिसत आहेत. सध्या पॉपकॉर्न आहेत, वडे आहेत, आणि तर मस्त चॉईस आहेत आपले चटणीसाठी. हॅलो, पेरू पेरू चाट. ओके. तर ह्यातलं मी एक ऑर्डर केलेला आहे, तर आपण ट्राय करून बघूया. हा राहिला एक स्टॉल. हा मेन्यू आहे इथे हाय टीचा. तर मी हॉट अँड स्पायसी मॅगी, मसाला कॉर्न, वडापाव सांगितलेला आहे, पेरू चाट आणि आम पन्ना. आणि इथे बनते आहे मॅगी. आणि अजून इथे एक ना लाईव्ह काउंटर आहे, मला समोर बघू शकता. तिथे तिथे तो लाईव्ह काउंटर आहे, जो मी उद्या ट्राय करणार आहे. कारण आज थोडा विचार केला की थोडं लाईट गोष्टी करूया, थोडा आराम करूया, आणि बाकी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण उद्या करूया, आणि तुम्हाला मी उद्या दाखवते. सध्या हाय टीची वाट बघते, आलं की पटपट ट्राय करूया. मस्त वाटलं, खूप छान आहे आमपन्ना. तर आता पॉपकॉर्न आलं आहे, आणि कॉर्न चाट आलेला आहे. आता मॅगी आली आहे. पेरू आहे, मस्त मसाला मैगी है, बहुत मस्त है. मेरे पापा खाने वाले हैं, क्योंकि मैंने मेरे लिए मंगाया है ये पेरू चाट, तो मैं मुझे वो ट्राई करना है. फिलहाल ये एक्सचेंज कर लेते हैं. आणि किती मस्त दिसतंय, आंबट गोड आहे, मस्त टाइमपास आहे. हा वडापाव आलेला आहे. गरमागरम वडापाव खाऊन झालेला आहे. आता तुम्हाला मी माझा विला टूर देते, आणि तुम्ही सांगा तुम्हाला किती किती हवा आहे, किती हवा आहे. वा, असं झाड बघता हलतायत किती. हा आहे माझा विला. हा ॲक्च्युअलमध्ये हॉल आहे, ठीक आहे. हे बघा, त्यांनी ना हा डेझर्ट दिलेला आहे, स्टोन ऑफ सह्याद्री, म्हणजे पूर्ण चॉकलेट वगैरे आहे, ठीक आहे. ही आयटिनरी आहे. इथे दिलेलं आहे बदाम, इथे कुकीज आहेत, ओपन का नाही होते, आणि इथे कॅशू आहेत, फळं पण आहेत. हां, मम्मी दाखवते. हे बघा, कुकीज आहेत. एवढंच नाही तर इथे खायला पण दिलेलं आहे. ते खायला खूप गोष्टी आहेत, बाकी ह्या गोष्टी तर असतातच. इथे काय आहे, इथे मिनी फ्रीज आहे. फ्रीजमध्ये बघूया आपण काय आहे का. अरे बाबा थांब. ओके, स्प्राईट वगैरे आहे. ती, हे बघा, अशा कीज आहेत प्रत्येक रूमला. आधी इथे एक आहे, मी इथं पसारा केलेला आहे. ते टी व्ही आहे. इथे वॉशरूम आहे, वॉशरूम आहे. मेन गोष्ट तुम्हाला मी दाखवते. टडा टडा, धक्का, बापरे एनर्जी.
असं एक बाल्कनी सारखं आहे, म्हणजे तुम्ही इथे बसू शकता किंवा नाही सुद्धा बसू शकत. पण जर पाऊस खूप पडत असेल ना तर इथे बसायला खूप भारी वाटेल, रात्री मजा येईल. बापरे, जाम ताकद लावून बंद करायला लागतं हे. बंद हो, बंद हो. थांबा, मी व्हिडिओ बंद करते आणि आधी हे बंद करते. आता मी जाते रूम नंबर 2 मध्ये. ठीक आहे, हे दरवाजा ओपन केला. शिड्याच चढायच्या आहेत कारण हा विला आहे. तर खाली एक बेडरूम आहे, इथे ना 2 आहेत, 1 2. तर सध्या आपण हा वाला बघूया. तर प्रत्येक, हे बघा अशा कीज आहेत. आता कीज शोधते ह्या रूमची. वाव, सगळे बेसिकली दिसायला सेमच आहेत. आता इथे पण बघा टॉयलेटरीज आहेत, डेंटल किट आहे, शेविंग किट, कोंब आहे आणि बाकी हे सारं आहे. हेतून काहीतरी आहे ते तुम्हाला मी दाखवते, थांबा. तारा, इथे आहे. अरे हेच तर मेन आहे, हे काढायचं. अच्छा, इझी आहे. जोर लगा के हैशा. मस्त बाथटब दिलेला आहे, बसून मस्त मजा करू शकता. आता तुम्हाला मी तिसरा बेडरूम दाखवते. तिसरा बेडरूम दाखवेपर्यंतच मला थकायला झालंय. इथे काय माहितीये, आता बघा तुम्हाला मी सगळ्या रूम दाखवते. पण माझ्याकडे किती कीज आहेत बघा, 1 ही 2. आता तुम्हाला मी एक दाखवली तर ती ही अशी खेळायसाठी वाटतं मला, असं मस्त खेळत बसावं माणसाने. 3 आहे, हां बरोबर, 03 आहे. तर ही जाणार 03 मध्ये. ठीक आहे, चला पत्ते खेळूया आपण. पत्ते खेळूया. आणि 1 2 3. हा आहे तिसरा बेडरूम आणि ही आहे मी. तिचा व्लॉग तुम्ही बघताय. अजूनही मला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज करा, प्लीज करा. इथे बघूया आहे की नाही. अरे वा, इथे पण आहे. म्हणजे ह्या दोन्ही बेडरूम हे जे बाजूबाजूला आहेत त्या दोन्ही बाजूला टब आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट वरचा बेडरूम. पण वरच्या बेडरूममध्ये आहे जकूझी. मला दाखवत आहे. आता मला पुन्हा शोधून घातली ह्या रूमची कोणती आहे. चौथा बेडरूम सुद्धा सेमच आहे दिसायला, वरती पण छान वाटतंय. आणि इथं ना जकूझी आहे. ह्या रूममध्ये ना जकूझी आहे आणि इथून व्ह्यू काहीतरी असा दिसतोय, हा बघा. मी बेसिकली खालचा रूम प्रिफर करते, हा वाला प्रिफर नाही करत कारण हा व्ह्यू थोडं नाही, हे थोडं अजून ह्या साईडला हवं होतं. बट ठीक आहे, अदरवाईज चांगला व्ह्यू पाहिजे होता. बट ठीक आहे, एवढं मी तर ते पण खूप चांगलं आहे. तर आपण हा रूम बंद करूया. तुम्हाला असं वाटेल की अरे हिने 4 बेडरूम दाखवले, संपला विषय, संपला हिचा विला. पण नाही, अजून एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी दाखवते. मी थकेन पण हा विला काय एक्सप्लोअर करायचं थांबत नाही आहे. आणि इथे ना ही एक गोष्ट, अरे मी बाकीच्या रूममध्ये बघितलंच नाही आहे, असेलच मे बी. इथे पण आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्याच्यात काय आपण बघूया. वाव, 2 बाथरूम आहेत, इस्त्री करायचं आहे, स्लीपर्स आहेत. तुम्हाला बोलली की अजून विला संपला नाही आहे का, तर ह्याच्यासाठी हवा बघ किती आहे. इथे जाम हवा आहे आणि मस्त हा टेरेस दिलाय. इथे मस्त बसायचं ह्या टेरेसवरती आणि हवा खायची, पावसात भिजायचं. मस्त झोपाळा पण आहे, मी झोपाळा दाखवतो मला. हा बघा झोपाळा. मला लांबून वाटलं की अरे हे काय आहे, अरे भारी. मग मला तुम्ही सांगा आता हा विला तुम्हाला कसा वाटला. जस्ट मी लास्ट तुम्हाला बोलली की मी खूप लेट चेक इन केलं आहे, म्हणजे संध्याकाळी चेक इन केलं आहे, हाय टीज केलं आहे फक्त. आणि आता नंतर डिनर करणार आहे. उद्या तुम्हाला दाखवते मी अजून इथे काय ॲक्टिव्हिटी आहेत, अजून काय काय आहे बघण्यासारखं ह्या स्टेकेशनमध्येच. कारण मी लोणावळ्यामध्ये आहे आणि ठरलं की नाही फिरायचं सध्या, इथे जायचं आपण हेच एक्सप्लोअर करूया. तर बघूया. आता तर मला खूप मजा वाटते आणि खूप हवा आहे, इथे भरपूर हवा आहे. बघा हे झाडं हलतात त्याच्यावर तुम्हाला कळायला पाहिजे की किती हवा आहे. मस्त वाटतं एकदम. कसं वाटतंय मम्मी. एकदम छान, थंड हवेचं ठिकाण आहे. मस्त बघ, थंड थंड वाटतंय. आता असं वाटतं हिवाळा चालू आहे इकडे. हे ओलं आहे का. ओलं आहे हे, मला वाटलंच हे ओलं आहे. भिजलं सगळं. अरे रे, हे उठलंय सर, डिझाईन उठलं. डिझाईन उठली ना त्याची मागे. मला
मला आधी वाटलं की मला बसल्यावर वाटलं की अरे यार मी नेहमी ट्रॅव्हलची आयटिनरी बघितलेली आहे, पण ही तर हॉटेलची आयटिनरी आहे. पूर्ण त्यांनी काय काय करू शकतो ना हे पूर्ण टाइम सकट दिलेलं आहे. त्यातलं मी काय काय स्किप केलेलं आहे ऑलरेडी. उद्या बघू. अभी बजे 7:30, ठीक है. और अभी यहाँ पे ना फुट मसाज उनका कुछ रिचुअल है इवनिंग का. मैंने बोला आज नहीं, हम कल करेंगे, क्योंकि मैं सोई थी और मेरे घर वाले सोए हैं अभी, क्योंकि सब थके हुए थे. मैंने बोला कल करेंगे भाई. क्या एक्सपिरियन्स आहे यहाँ का, टू गुड. आता आम्ही जातोय जेवायला आणि इथे वातावरण एवढं मस्त झालंय ना आणि थंड वाटतंय मस्त आणि पाऊस पण आहे. जेवायला थाळी आहे. त्यांनी सांगितलं की मराठा स्पेशल थाळी आहे आणि इथलं ना एक मला आवडलं. नावं मस्त आहेत, हिरकणी. तर तिथे आम्ही जेवणार आहोत. त्या जागेचं नाव आहे हिरकणी. दाखवते तुम्हाला. ओके. तर आता आमची ही मराठा थाली आलेली आहे. आता तुम्हाला दाखवते मी काय काय आहे. वरण आहे, पिठलं आहे, वांग्याचं भरीत आहे, बटाट्याची भाजी आहे, सावजी आहे, आपलं हे कोशिंबीर आहे, सलाड आहे आणि आपलं हे श्रीखंड. इथे भाकरी आहे, पुलाव आहे, माझं फेवरेट सोलकढी, पनीर आणि आपला ठेचा. तर आता मी खातो. तुम्हाला काय बोलायचंय? पापड आहे. हा, पापड मी विसरली. पापड आधी मी जरा सोलकढी ना बाहेर पातळ मिळते, पण ही अजिबात पातळ नाहीये. मस्त भरलेली एकदम आणि झणझणीत आहे. ठेचा पण बघा, ठेचा. एकदम भारी आहे जेवण आहे. सुंदर एकदम टेस्टी. मला ऍक्च्युली डाऊट होता की मी काय करू, व्हेज खाऊ की नॉन व्हेज खाऊ. मला जाऊ दे, व्हेजच खाते. मी व्हेज खाल्लं, पण मला रिग्रेट नाहीये की मी व्हेज खाते, कारण मला कधी कधी होतं की आज शिट नॉनव्हेज खायला पाहिजे होतं. तुफान आहे आणि मला वाटतं ही क्वांटिटी संपेल माझ्याने. माझं कसं माहितीये, जेवढं मी जास्त बघते ना ताटात, तेवढी माझी इच्छा वाढते आणि जेवढं मी थोडस बघेन ना तर मला असं वाटतं खावं. असं थाळी बघून ना असं वाटतं छान, आधी 2-3 तासात वाटतं, पण नंतर माझं असं मन नव्हतं की थोडंसंच खाल्लं बरं. तर आम्ही जरा चालतो, जिरवतो जरा जेवलेलं. समोर इकडे पाणी पडताना दिसतंय. मला नाही वाटत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही दिसत आहे, पण इथे ना पाणी पडतंय आणि आम्ही उद्या तिथे जेवायला जाणार आहोत. आता असं तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल, पण आम्हाला इथून दिसतंय मस्त असं पाण्याची जरा 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 असं खाली कसं येतं तसं दिसतंय. एकदम सुंदर दिसतंय. हे छान दिसतंय बघा. पूर्ण असा माहोल बनला इथे. वाव. आता तुम्हाला दाखवते दिसतोय की नाही तो झरा. ते बघा, दिसतंय तुम्हाला ते 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 आणि जर तुम्ही प्लॅन करता इथे यायचा आता ह्या पावसाच्या ह्याच्यात, तर प्लीज स्वेटर घेऊन या. खूप थंड असं वाटते, स्वेटर आणायला पाहिजे. एकदम मस्त वाटते. ते जेव्हा आम्ही ताडोबाला गेलो तेव्हा एवढा पप्पा बोलले पण नव्हते व्हिडिओ मध्ये. जर तुम्ही बघितला नसाल तर प्लीज जा, मला ताडोबाचा व्हिडिओ बघा आणि तो पण कसा वाटेल ते मला कमेंट करून सांगा.